काश्मीरच्या गुलमर्गमध्ये रोपेवरती झाड कोसळल्यामुळे मूळचे नागपूरचे रहिवासी असणाऱ्या अंद्रासकर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालेला आहे। जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी मानसी, मुलगी जान्हवी आणि अनघा अशी मृतांची नावे आहेत। सध्या अंद्रासकर कुटुंब दिल्लीतल्या शालिमार बाग परिसरामध्ये वास्तव्याला होतं। पर्यटनासाठी ते काश्मीरच्या गुलमर्गमध्ये गेले होते। दरम्यान अंद्रासकर कुटुंब रोपवेची सफर करत असताना जोरदार वादळामुळे झाड कोसळलं आणि या दुर्घटनेतच अंद्रासकर कुटुंबातील चौघांसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाला। अंद्रासकर कुटुंबातील चौघांचं पार्थिव आज दुपारपर्यंत नागपूरमध्ये आणण्यात येणार आहे। दरम्यान अंद्रासकर कुटुंबातील नातेवाईकांनी काय भावना व्यक्त केलेली आहे ती पाहूयात। भेट म्हणजे ते 4 तारखेलाच जेव्हा ते दिल्लीला गेले त्यावेळेसच ते सकाळी त्यांनी मला फोन करून सांगितलं तुम्ही तयार राहा। त्यांच्या गाडीमध्ये सगळं त्यांनी सामान टाकलेलं होतं। पण त्यांनी घरी आले, ते पाया पडले दोघे जण आणि त्यांना मी सोडून दिले, एअरपोर्टवरती सोडून दिलं त्यांना आणि मी घरी येऊन गेलो। आणि नंतर मग आज सकाळी माझं जे बोलणं झालं तेवढंच साईसोबत माझ्या की काय बोलणं झालं मनीषाजींशी? त्यांचं बोलणं झालं की तुम्ही एन्जॉय करा, ठीक आहे, तुम्ही लवकर इकडे या, आपल्याला काश्मीर कसं वाटत होतं त्यांना खूप चांगलं आहे म्हणे ते म्हणे, आणि व्यवस्थित आहे म्हणे, मस्त एन्जॉय करण्यायोग्य आहे म्हणे। तर म्हटलं तुम्ही व्यवस्थित सेफली या आणि सगळं मग आपण फिरायला प्लॅन चाललोच होतो आमचं इतक्यामध्ये। त्यांच्या मुलींशी काही बोलणं झालं म्हणजे मी बोलणार तर त्यावेळेस मी मिसेसला फोन देऊन दिला आणि मी ऑफिसला निघून गेलो, त्यामुळे राहून गेलं माझं ते बोलणं। मुलींशी बोलायची इच्छा होती पण ते राहूनच गेलं माझं शेवटचं।